12 गावच्या, 12 देशाच्या, 12 वेशीच्या, 12 वावडीच्या, 12 नाक्याच्या या देव महाराजा. आज जो शिमग्याचो सण असा सगळे पोरं टोरं म्हातारे कोतारे मिळून साजरो करीत असतात त्यांचो तू नेहमी सांभाळ कर रे महाराजा. आणि जी काय इडापिडा वाकडा लाकडा असा ता दूर कर रे महाराजा. यो होळीचो सोबत सगळ्यांचो मनातलो राग रुसवो फुगवो जळान खाक होऊन देत रे महाराजा. आणि सगळी माणसा माणुसकीने एकमेकांसोबत नांदू दे रे महाराजा. आणि आज जे आमचे अतिथी इले आहात नाव काय रमेशजी सोळशे हे पुढच्या होळीपर्यंत इथले नगराध्यक्ष होऊ दे रे महाराजा. आपण पाहू शकतो मोठ्या भक्तिभावाने होळीचा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि बांधकाम सभापती आपण बघू शकतो रमेश सोळसे यांच्या माध्यमातूनही प्रभागातील वेगवेगळ्या होळींना भेट दिली जाते, शुभेच्छा दिल्या जातात आणि आपण पाहू शकतो सर्व स्थानिकांसोबत बदलापूरकरांसोबत तेही या उत्सवामध्ये मोठ्या भक्तिभावाने सहभागी झालेले आहेत आणि सोबतच नगरसेविका हर्षदाताई देखील आपल्याला पाहायला मिळतात. तेही या होळीच्या सुंदर अशा उत्सवामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बदलापूर शहरातील वेगवेगळ्या गृहसंकुलांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये आज त्यांना बोलविण्यात आलेलं आहे आणि आज आपण बघू शकतो दरवर्षी ते या होळीच्या उत्सवामध्ये प्रभागामध्ये सहभागी होत असतात. बदलापूर शहरातही मोठ्या भक्तिभावाने मोठ्या उत्साहात होळीचा उत्सव साजरा होत असतो आणि आपण बघू शकतो बांधकाम सभापती रमेश सोळसे हे देखील या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते भेट देत आहेत आणि आता आपण बघू शकतो भक्तिभावाने त्यांनी या ठिकाणी गाराणं घातलेलं आहे आणि होळीचं दहन करतानाही आपल्याला बांधकाम सभापती रमेश सोळसे पाहायला मिळतात. काका मागवा पडेल ते काका या इकडे. पेंडा पडतोय. होळीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतोय आणि या उत्सवामध्ये आपण बघू शकतो बांधकाम सभापती रमेश सोळसे सहभागी झालेले आहेत आणि हा संपूर्ण भक्तिमय सोहळा मोठ्या थाटामाटात आनंदात साजरा होतोय. आपल्या बदलापूर शहरामध्ये साजरा होतोय आणि या उत्सवामध्ये बांधकाम सभापती रमेश सोळसे हे देखील सहभागी झालेले आहेत. मोठ्या भक्तिभावाने बदलापूरकर नागरिक आपण बघू शकतो या होळीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. गांधी चौक परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि या होळीच्या उत्सवामध्ये बदलापूरकर नागरिक सहभागी झालेले आहेत. त्यांच्यासोबत बांधकाम सभापती रमेश सोळसे हेही सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांनी या ठिकाणी होलिका मातेचं दर्शन घेतलेलं आहे. सर, एक भक्तिमय सोहळा आहे, दरवर्षी आपण येत असतात, या उत्सवामध्ये सहभागी होत असतात, सर्व स्थानिकांनी आपले आभार मानलेले आहेत, काय सांगाल एकंदरीत? आमच्या या परिसरात मोठ्या भक्तिभावाने होळी साजरी केली जाते आणि मी होलिका मातेला एवढीच विनंती करतो की आज बदलापूर शहरातील सर्व नागरिक सुख समाधानी होऊ दे. जे बदलापूर शहरात अनेक हे संकट येत आहेत त्या संकटांना दूर कर. आणि बदलापूर शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे आणि बदलापूर शहरातले नागरिक एकदम अत्यंत चांगले आहेत. जे बदलापूर शहराला कोणाची दृष्ट लागली असेल ते दूर कर आणि अख्ख्या बदलापूर शहरामध्ये सुख नांदून दे, ही एवढी मी होलिका मातेला आज विनंती करतो.
वहिनी, आपण या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत, काय सांगाल एकंदरीत? भारत देश हा आपला संस्कृती प्रधान देश आहे आणि आपल्या भारत देशामध्ये नेहमीच अनेक सण उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरे केले जातात. त्याचमध्ये फाल्गुन पौर्णिमेनिमित्त साजरा केला जाणारा होळी हा एक सण आहे. तर या सणाच्या दिवशी आपण बघितलं असेल तर हिरण्यकश्यपू याच्यावरती मात करण्यासाठी, भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी यामध्ये इथे होलिकेचं दहन आपण या ठिकाणी केलं जातं आणि जे काही वाईट अनिष्ट परंपरा असतील, काही वाईट बाधा असतील, काय असतील, तर त्याचं आपण त्याचा नाश करण्यासाठी होळी आपण हा पेटवत असतो. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी येणारा सण आहे तो म्हणजे धुलीवंदन. आणि धुलीवंदन हा सुद्धा आपल्या संपूर्ण ठिकाणी अगदी जल्लोषामध्ये साजरा केला जाणारा रंगांचा उत्सव आहे आणि म्हणूनच होळीबद्दल आणि उद्याच्या धुलीवंदनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते. नगरसेविका हर्षदाताई रमेश सोळसे यांच्यासोबतही आपण संवाद साधलेला आहे आणि या भक्तिमय सोहळ्यामध्ये, या होलिका दहनाच्या कार्यक्रमामध्ये त्याही सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो स्थानिकांच्या माध्यमातून या ठिकाणी बांधकाम सभापती रमेश सोळसे यांना बोलविण्यात आलेलं आणि दरवर्षी ते या सोहळ्यामध्ये सर्व स्थानिकांसोबत, बदलापूरकर नागरिकांसोबत सहभागी होत असतात आणि आता आपण बघू शकतो होलिका मातेचं दहन झालेलं आहे, दहन करण्यात आलेलं आहे आणि बदलापूरला जी वाईट नजर लागलेली आहे त्याच्यातून बदलापूरची सुटका कर, बदलापूरमध्ये सुख शांती येऊ दे आणि महत्त्वाचं म्हणजे कला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या बदलापूर शहरामध्ये शांती लाभू दे असं बांधकाम सभापती रमेश सोळसे यांनी बोलताना सांगितलेलं आहे. काही बदलापूरकर नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, भक्तिमय सोहळा आहे, होलिका मातेचं दहन करण्यात आलेलं आहे. बांधकाम सभापती रमेश सोळसे दरवर्षी सहभागी होत असतात, याही वर्षी ते आवर्जून आलेले आहेत, काय सांगाल? हे रमेशजी सोळसे साहेब हे दरवर्षी, म्हणजे आज मी 2009 पासून इथे राहतोय, दरवर्षी ते येतात आणि त्यांचं कार्य बघितलंय ना, ते अफाट कार्य. त्यांना मी माझ्या पण अडचणीच्या वेळी बरेच वेळा नुसते फोन केलं तरी ते उपस्थित असतात. एवढं त्यांची आम्हाला मदत होते. आजच्या उत्सवात ते सहभागी झाले, आजच्या कुटुंब म्हणून तुम्ही सगळं साजरा करता. ते रमेश सोळसे आणि त्यांचं कुटुंब हे आमचं एकच कुटुंब आहे असं मी आवर्जून सांगतोय. ते वेगळे नाहीच आहेत. सर, मोठ्या भक्तिभावाने आपण नक्कीच ज्या आता आम्हाला जो आनंद होत आहे आमच्या या गणेश पॅलेस संकुलात, आपले या प्रभागातले नगरसेवक आणि नगरसेविका श्री रमेशजी सोळसे आणि वहिनी सोळसे वहिनी, तसेच आपले समाजसेवक नाना सोळसे या ठिकाणी हजर राहून होलिकोत्सव साजरा होतोय. त्यांचं सहकार्य आणि त्यांचं ते खऱ्या अर्थाने सम्राट आहेत. त्यांचं कार्य अफाट आहे. आम्हाला नेहमीच त्यांची मदत होती. त्यांच्या कुटुंबाची आमच्या संकुलाला खूप मदत होती. धन्यवाद रमेश शेठ. सर, रमेश सोळसे सर दरवर्षी सहभागी होत असतात, आजही ते सहभागी झाले. आपण सगळ्यांनी भक्तिभावाने गारणं घातलेलं आहे, कसा आनंद होतो आजच्या उत्सवाबद्दल, काय सांगा? रमेश सोळसे हे नगरसेवकच नाही आहेत, तर ते आमच्या कुटुंबातला एक हिस्सा आहे. अगदी ते इथेच नव्हे, अख्ख्या त्यांचा जेवढा तो वाढ असला म्हणून ते तेवढ्यापुरते काम करणार नाहीत. पूर्ण क्षेत्रामध्ये ते ऑलरेडी काम करतात आणि खरोखर आमचे जीवाभावाचे सहकारी मित्र आहेत. ते त्यांना कधी असं वाटलं पण नाही की मी नगरसेवक आहे, वेगळं काही आहे. ते आमच्यातलाच एक आहे आणि प्रत्येक सुखदुःखाला ते सर्वदा आमच्यावर हजर असतात आणि आम्हाला आनंद असतो. त्यांच्याशिवाय प्रोग्रामला मजा पण येत नाही. आणखीन एक गोष्ट, खरं तर आम्ही शुभेच्छा करणार आहोत. होळीजवळ आज गारणं पण घातलंय की नुसतं नगरसेवक नको, बांधकाम मंत्री नको, तर या शहराचे ते नगराध्यक्ष व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि स्वामी नक्की माझी इच्छा पूर्ण करतो. थँक्यू. सर, आपण स्थानिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, कसा आनंद होतोय? रमेश दादा आपल्या उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी होत असतात. ते प्रत्येक वर्षी आमच्या घरच्यासारखे असून प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात आणि ते घरच्यासारखे एकदम घरचे मेंबर म्हणून सहभागी करतात. रमेश दादा सहभागी झाले आपल्या उत्सवामध्ये, दरवर्षी ते येत असतात आणि सगळ्यांनी एकत्र येत बदलापूरकरांनी आपण होळी दहन केलेलं आहे, काय सांगा? ते नगरसेवक असले तरी आमच्यापैकीच एक आहेत, आमच्या बाजूलाच राहतात ते, आणि आमची जी काही कामं असतील ते म्युन्सिपाल्टीच्या थ्रू ते आम्हाला करून देतात. पाण्याचा प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न असलो तर ते आमची कामं करून देतात.
समीक्षकने बोलायला सांगा. बोलले आपण पाहिलं की या ठिकाणी सर्व स्थानिक जे आहेत ते बांधकाम सभापती रमेश सोळसे सर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतायत आणि मोठ्या भक्तिभावाने आपण जर पाहिलं तर या उत्सवामध्ये सर्व बदलापूरकर सहभागी झालेले आहेत आणि गांधी चौक परिसरामध्ये आपण बघू शकतो दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि या उत्सवामध्ये आपण पाहिलं तर बांधकाम सभापती रमेश सोळसे असेल, सोबतच नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे असतील ह्या सहभागी झालेल्या आहेत आणि या सर्व बदलापूरकरांसोबत त्यांनी या होळीचा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात जो आहे तो साजरा केलेला आहे आणि आपण बघू शकतो हा संपूर्ण भक्तिमय सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. बदलापूर शहरामध्ये प्रत्येक सण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि आपण पाहिलं तर आता गांधी चौक परिसरामध्ये आणि महिला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रंगपंचमी ही खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव ते साजरा करतात. ताई, होळीचा उत्सव आहे, आपण एक कुटुंब म्हणून सगळे एकत्र येत असतात. आजही उत्सव साजरा होतो आणि महत्वाचं म्हणजे बांधकाम सभापती रमेश सोळसे असतील, हर्षदाताई असतील, दरवर्षी आपल्यामध्ये सहभागी होत असतात. काय सांगाल? ते आमचे अगदी जवळचे फ्रेंड आहेत आणि ते दर कार्यक्रमाला अगदी आवर्जून सांगितलं की लगेच येतात असं काही नाहीये, पण ते अगदी मनापासून आमच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि तेही एन्जॉय करतात आणि आम्हाला. ताई, आपण सर्व एकत्र असतात, कुटुंब आहे आणि या सोहळ्याला रमेश दादा असतील, हर्षदाताई उपस्थित राहतात. काय सांगाल? ते आले तर आम्हाला खूप आनंदच असतो आणि ते प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. ताई, होळीचा उत्सव आहे, काय सांगाल आजच्या उत्सवात? नमस्कार. आम्ही श्री गणेश पॅराडाईज मधल्या आम्ही सगळ्या समस्त महिला वर्ग प्रत्येक सण हा उत्साहाने साजरा केला जातो आणि त्यामध्ये हा दरवर्षी साजरा होणारा आपले सुखदुःख यामध्ये समर्पित करायची आणि जे काही आमच्यावरती असलेलं संकट आहे ते सामूहिकरित्या इथे दहन व्हावं आणि ते संस्कार घडवण्यासाठी तेच पुढच्या पिढीकडे अशाच पद्धतीने प्रवाहित व्हावं म्हणून आम्ही हा होलिका दहनचा कार्यक्रम करतो आणि खरंच खूप आनंदाची बाब आहे. आमच्याकडे गुढीपाडवा, होलिका दहन सगळेच उत्सव सगळेच छान आनंदाने साजरे होतात. त्याबद्दल आता बाकी नाही मी काही बोलू शकत. आत्ता आलेले जे रमेशजी सोळसे आहेत हे दाम्पत्य आहेत, त्यांचं खरंच आनंद अभिनंदन की ते आपले इथले नगरसेवक आहेत आणि त्यांनी या पद्धतीने सुरुवात केली आहे गणेश पॅराडाईजमध्ये यायला. यापुढेही त्यांनी यावं. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं होळीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये बांधकाम सभापती रमेश सोळसे असतील, नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे सहभागी झाल्यामुळे सर्व स्थानिक आणि रहिवाशांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर वाईसला फॉलो करा.